बातमी आहे मुंबईमधून। ईस्टर्न फ्रीवेवरती आज सकाळी झालेल्या 4 गाड्यांच्या भीषण अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झालेला आहे। चेंबूर ते वडाळा दरम्यान भरधाव कारने येणाऱ्या इनोवा गाडीने डिव्हायडर पार करून पलीकडच्या 4 गाड्यांना उडवलं। सध्या अपघातग्रस्त गाड्यांना बाजूला करण्याचं काम सुरू आहे, मात्र एका गाडीमध्ये काही माणसं अजूनही अडकून पडल्याचं कळतंय। अक्षय कुडकेलवार या सगळ्या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर आहेत। अक्षय, घटनास्थळाची काय परिस्थिती? प्राजक्ता, संपूर्ण घटना जी झाली आहे ती 9:30 वाजता सकाळी 9:30 वाजताच्या दरम्यान झालेली आहे। नवी मुंबईकडनं जे आहे सीएसटी कडे जाणाऱ्या किंवा मुंबई शहराकडे जाणाऱ्यांसाठी चेंबूरकडनं मुंबई शहरांकडे जाण्यासाठी एक सोपा आणि जलद मार्ग म्हणून मुंबईचा जो ईस्टर्न फ्रीवे आहे त्या ईस्टर्न फ्रीवेवरती हा अपघात झाला। या ठिकाणी या संपूर्ण अपघातामुळे जवळजवळ 4 गाड्या एकमेकावर आदळल्या आहेत आणि नेमका जो अपघात झाला तो दक्षिण मुंबईकडे जाणारी लेन, ज्या लेननी संपूर्ण मुंबईकर, नवी मुंबईकर, ठाण्यातील रहिवासी हे मुंबईकडे प्रवास करतात आणि नेमका त्याच मार्गावरती हा अपघात झालेला आहे। साऊथबाउंड मार्गावरती अपघात झालेला आहे आणि या अपघातामध्ये जी माहिती अजून मिळत आहे यामध्ये 3 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर 3 ते 4 जण जखमी सुद्धा आहे आणि गाड्या आता तिथनं हटवण्याचं काम सुरू आहे। मात्र एवढ्या विचित्र परिस्थितीमध्ये त्या गाड्या अडकल्या आहेत की त्यामध्ये अजूनही 2 ते 3 प्रवासी त्या गाड्यांमध्ये अडकले असल्याची शक्यता आहे। त्या ठिकाणी मुंबई वाहतूक पोलीस पोहोचलेले आहे। गाड्या दूर करण्याचं, तिथनं गाड्या हटवण्याचं आणि मार्ग सुरळीत करण्याचं काम सुरू आहे। मात्र याचाच परिणाम जो आहे मुंबईच्या अन्य रस्त्यांवर झालेला आहे, कारण मोठ्या प्रमाणात लोक जे आहेत मुंबई ईस्टर्न फ्रीवेचा वापर करतात, मात्र त्यांनी आता पर्यायी व्यवस्था म्हणून इतर मार्गांनी प्रवास करण्यास सुरुवात केली। मात्र आणि याचाच परिणाम आपण बघू शकतो। या ठिकाणी सध्या दादर परिसरातील दृश्य आहे। या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी वाहतुकीची कोंडी निर्माण झालेली आहे आणि वाहतूक पोलीस, मुंबई पोलीस आहेत ते ही संपूर्ण वाहतुकीची कोंडी आहे ते निस्तारण्याचा प्रयत्न करताय।